कुलदेवी जर कोणाला माहिती नसेल आणि त्यांनी तुम्हाला कॉल केला किंवा आकाशिक मधनं प्रयत्न केला चेक करायला की कुलदेवी कोणती आहे, सो त्यात उत्तर आपल्याला मिळतं का? डेफिनेटली उत्तर मिळतं आपल्याला. तुमचे आराध्य देव कोण आहे किंवा तुमची कुलदेवी कोण, कुलदैवत. आणि काही जणांना असं असतं की तुम्ही ह्या देवाचं करा किंवा तुम्ही कुठल्या देवाची आराधना केली पाहिजे. तुम्हाला ते बेनिफिट म्हणजे तुमचे आराध्य देव कोण आहे हे त्यात तुम्हाला रेकॉर्ड्समध्ये चांगल्या प्रकारे कळतं. मी पुन्हा त्या माणसाला विचारलं की नेमकं भांडणं म्हणजे काय, तुला काय सांगायचं आहे. मग त्यांनी मला सांगितलं की यांच्या घरात 2 मुली आहेत, सारख्या भांडतात एकमेकींसोबत आणि आज पण त्यांचं भांडण झालं म्हणून मी घरातून बाहेर पडले. मग त्यांनी एक नवस बोलला होता. त्यांना त्यांच्या घरात त्यांची काहीतरी एक मावशी होती, त्यांच्या आजाराकरता म्हणून त्यांनी नवस बोलला होता, पण तो नवस त्यांनी पूर्ण केला नाही. आणि त्यांनी नवसामध्ये असं बोललं होतं की मी तुझं परडे भरीन, देवीचे परडे भरतात. त्याने बोललं होतं की देवीचे परडे भरीन मी, असं नाहीतर आमच्या घरामध्ये असं असं होईल मी नाही हे केलं तर. सारा सोपा उपाय सांगते. शीतला माता माहिती असेल, शीतला देवीची आराधना करायची. तिला आपण दही भात म्हणा किंवा गोड नैवेद्य हे तिला दर शुक्रवारी अर्पण करायचा, त्यामुळे ती प्रसन्न होते. यावेळेस हे सर हैदराबादमध्ये होते आणि हैदराबादला एक मारुती मंदिर आहे मोठं, आता मला नाव नाही सांगता येणार इथे. सो ते म्हटलं की मारुती मंदिरामध्ये असं होतं, मी नवस बोललो होतो की मला मुलगा होऊ द्या, मी ही तुमच्याकरता ही गोष्ट पूर्ण करीन. आणि त्यांनी ते केलीच, ते विसरून गेले. आणि ते हैदराबादवरून नंतर गुजरातला शिफ्ट झाले जेव्हा, त्यावेळेस टोटली ब्लँक, त्यांना सगळं पूर्णपणे विसरून गेले होते. तुम्ही घर चेंज करण्यापूर्वी जरी मला त्या घराचा ॲड्रेस म्हणा किंवा पिनकोड आणि त्या ओनरचं नाव जर पाठवलं, जे कोणी व्यक्ती असेल घराचे मालक त्यांचं, त्यात आपण चेक करू शकतो की घराची एनर्जी कशी तुम्हाला सूट करेल की नाही करणार. सो मग ते आपण सांगू शकतो क्लिअर की तुम्ही घर घ्या की अगर नका घेऊ. तर मंदिरात जाऊन फक्त तुम्हाला इतकं म्हणायचं आहे की हे देवी आहे, म्हणजे आजपासून मला माझी कुलदेवी माहिती नाहीये, त्यामुळे मी तुझ्या शरणी आले आहे. आजपासून मी तुलाच माझी कुलदैवत मानून तुझी आराधना करणार आहे. तर माझं जे काय असेल चांगलं वाईट सगळं तू तुझ्या आज्ञेने घडू लाईफमध्ये माझ्या. आणि मग रेकॉर्ड्समध्ये मला असं दिसलं की तो सोफ्यावर झोपला आहे, चेक केल्यावरती सोफ्यावर झोपला आहे. आणि मला असं दिसलं की तो वन साईड झोपला आहे आणि असं एक लेडीज दिसली असं मला व्हाईट साडीमध्ये, असं प्युअर अशी गोल्डन व्हाईट साडी त्या बाईच्या अंगावरती. पण तिचं पूर्ण असं वर्णन सगळं दिसलं आणि त्यात असं दिसलं की ती लेडीज त्याचा खांदा धरून असं ओढती, त्याला एक हात धरून त्याला ती असं ओढतीये की चल माझ्यासोबत. म्हणजे मला ते कळच ना की नेमकं काय होतं. मग तेव्हा पुढे अजून पुढे रिडिंगमध्ये गेल्यावर असं जाणवलं. मी विचारलं की ह्या कोण आहेत, तर मला असं आन्सर आलं की ही त्याची आई आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट खूप सुंदर होणार आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही इंट्रो पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की आकाशिक रिडिंगवरती हा पॉडकास्ट होणार आहे. जे गेस्ट आहेत आपल्या पॉडकास्टमध्ये आलेत त्यांचं नाव आहे सोनम थोरात. सोनम मॅम आहेत आणि लास्ट पॉडकास्ट जो आमचा झाला होता, 1 वर्ष ऑलमोस्ट झालंय त्या पॉडकास्टला. त्या पॉडकास्ट नंतर आत्तापर्यंत ऑलमोस्ट 1 वर्ष झालंय. 1 वर्षामध्ये त्यांनी मोर दॅन 1000 पीपलला हील केलंय आकाशिकने. आणि मेन काय ना, जसं लास्ट टाइम मी पण म्हणालो होतो त्या पॉडकास्टमध्ये की माझी स्वतःची लाईफ ट्रान्सफॉर्म झाली होती. मी 9 to 6 जॉब करणारा मुलगा आज जे पॉडकास्ट करतोय, तुम्ही पॉडकास्टमध्ये मला पाहताय, इतके पॉडकास्ट होस्ट केलेत मी, त्यांचं कारणच आकाशिक रिडिंग आहे. कारण तिथून माझी सुरुवात झाली होती आणि सोनमताईंनी मला गाईड केल्याप्रमाणे मी माझी लाईफ आत्ता पण स्टेप बाय स्टेप डिसिजन घेताना मी त्यांना विचारतो, ते हेल्प करतात आणि सुरळीत लाईफ चालली आहे. हे एक एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. पण असंच तुम्ही तुमची पण लाईफ चेंज करू शकता. माझी एकच रिक्वेस्ट आहे, पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. आकाशिक रिडिंग जी आहे ही एक्झॅक्टली काय आहे, ही काम कशी करते, ही कुणाला घेतली पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्कार ताई. दादा नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. आणि लास्ट टाइम सारखंच मी खूप एक्सायटेड आहे, कारण तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं होतं माझी लाईफ तशी चालली आहे आणि मी खूप हॅपी आहे माझ्या लाईफमध्ये. छोट्या छोट्या गोष्टी पण जेव्हा मी तुम्हाला विचारतो, तुम्ही ज्या पॉझिटिव्ह वेनी आन्सर सांगता, तेव्हा मी स्वतः मोटिवेट असतो आणि तसे रिझल्ट्स पण मला पाहायला मिळतात जे तुम्ही प्रेडिक्शन सांगता. सो आजच्या पॉडकास्टमध्ये ना मला असं वाटतं की आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या लोकांना माहिती नाहीये त्या ट्राय करूया कव्हर करण्यासाठी. त्यासोबत ना, जसं तुम्ही मोर दॅन 1000 पीपलला हील केलंय, त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत पण केली आहे, त्यांचे पण थोडे जे अनुभव तुम्हाला वाटतात की हे जरा वेगळे होते, ते तुम्ही शेअर करू शकता. आकाशिक रिडिंग ही का करावी? आता लोकांना बऱ्याचशा असं घरगुती इश्यू खूप असतात, बरेचसे प्रॉब्लेम असतात त्यांच्या, म्हणजे बिझनेसमध्ये म्हणा किंवा फॅमिली लाईफमध्ये, मॅरेज लाईफमध्ये. आता काहींना असं असतं की लग्नच होत नाही, काहींना मुलं बाळ होत नाही, मग काहींच्या लाईफमध्ये पॅटर्न सगळे रिपीट होत चालले आहेत. मग ते नेमके का होतं ते ह्याचं कारण कुठेतरी पास्ट लाईफशी कनेक्ट असतं आपल्या. सो मग ते बघायची गरज असते. जर पास्ट लाईफ रेकॉर्ड्स आपण ओपन केले तर आपल्याला मूळ नेमकं कारण काय आहे ते कळतं. आता ह्या लाईफमध्ये बरं असं आहे की लोक बरेचसे उपाय करतात ते, किंवा प्रत्येक ट्रीटमेंट घेतात ते, काही आजार असेल कुठला तर ट्रीटमेंट घेत आहेत, पण त्याने फरक त्यांना पडत नाही, निदानच लागत नाही की नेमकं काय आहे ते.
सो पास्ट लाईफमध्ये आपण जर रेकॉर्ड्स ओपन करून पाहिलं तर त्यात आपल्याला कारण नेमकं जे आहे डीप कारण ते मूळ कळतं. ओके. सो मग रेकॉर्ड्स ओपन करायची गरज असते आणि बऱ्याचशा लोकांचे असे अनुभव आहेत की त्यांना ते रेकॉर्ड्स ओपन केल्यावर त्यांना उपाय मिळाले आहे किंवा ॲटलिस्ट उपाय नाही तर नाही त्यात ते आपल्याला क्लिअर कळतं. मग ॲटलिस्ट माणसाला समाधान राहतं की ठीक आहे आता ह्याच्यावर उपाय नाहीये तर आपण ती बाकीची तगमग जी होती ती सगळी बंद करतं क्लायंट. त्यांच्या मनाला समाधान मिळतं काही गोष्टींचं. ओके. सो पास्ट लाईफ आपल्याला माहिती पडतं आकाशिकमध्ये. येस. सो आता बरेच असे पास्ट लाईफ असतील. आता जसं आपण म्हणतो की 7 जन्म वगैरे, नाही तर एक 7 जन्म तर मिनिमम आपण म्हणतोच आणि ऐकलं पण आहे. येस. तर आपल्याला सगळे 7 जन्म दिसतात की म्हणजे कसं स्पेसिफिक दिसतं, हे कसं वर्क करतं? आता लोकांना असं वाटतं की 7 जन्म असतात. 7 जन्म फक्त नसतात आपले, असे आपले हंड्रेड्स ऑफ पास्ट लाईफ असतात. ओके. सो त्यामुळे तुमचा प्रश्न कुठल्या पास्ट लाईफशी निगडीत आहे तेच रेकॉर्ड्स आपले ओपन होतात. आणि त्यामध्ये तुम्हाला कुठली म्हणजे समस्या काय होती, पास्ट लाईफमध्ये काय घटना घडल्या होत्या, तर तुम्हाला सगळं हे डीपमध्ये कळतं. ह्याचे उपाय आहेत किंवा नाही आहेत हे तुम्हाला त्यात रेकॉर्ड्समध्ये चांगल्या प्रकारे कळतं. त्यात तुम्हाला उपाय देखील मिळतात, पण म्हणजे बऱ्याच जणांना काही उपाय मिळत नाही, काहींना मिळतात. सो जी गोष्ट होण्यासारखी असेल उपाय करून तर नक्कीच तुम्हाला उपाय मिळतो, नाही तर नाही मिळत. ओके. सो मग उपाय म्हणजे हे काय काय उपाय असतात? म्हणजे आता बऱ्याच जणांना असं असतं, काहींचं म्हणजे वास्तूमध्ये काय असेल दोष तर मग ते वास्तुशांती वगैरे सांगतो आपण त्यावेळेस, अगदी रेअर केसमध्ये सांगतो आपण. मग हे त्या रेकॉर्ड्समध्ये येतात? येस, रेकॉर्ड्समध्ये येतात. आपण मस्त मनाने कुठलीच गोष्ट अशी ऍड करू शकत नाही. तुमच्या रेकॉर्ड्समध्ये जेच आहे तेच तुम्हाला उपाय करून फायदा होतो असा. ओके. आणि काही जणांना असं असतं की तुम्ही ह्या देवाचं करा किंवा तुम्ही कुठल्या देवाची आराधना केली पाहिजे. तुम्हाला ते बेनिफिट म्हणजे तुमचे आराध्य देव कोण आहे हे त्यात तुम्हाला रेकॉर्ड्समध्ये चांगल्या प्रकारे कळतं. जसं की तुमची कुलदेवी कोण आहे हे पण त्यात तुम्हाला कळते. इव्हन बऱ्याच जणांना कुलदेवी माहित नसते की कुठली कुलदेवी आहे किंवा कधी आई वडील कुठले काही करत नाही देवाधर्माचं. आता लाईफ सगळ्यांची अशा आहे की काहींना जमत नाही, काहींना जमतं. येस. त्यात तुम्हाला कुलदेवी कोण आहे ते पण निदान कळतं. आणि तुम्हाला जर माहित नसेल कुलदेवी अगदीच कोण आहे किंवा रेकॉर्ड्स नसेल चेक करायचे तर मग तुम्ही थोडं शीतला देवी वगैरे आहेत ना, शीतला देवी आहेत, महालक्ष्मी देवी आहे, तर तुम्ही ह्यांची आराधना केली तरी पण तुम्हाला असे बेनिफिट मिळतात. सो कुलदेवी जर कुणाला माहिती नसेल आणि त्यांनी तुम्हाला कॉल केला किंवा आकाशिक मधनं प्रयत्न केला चेक करायला की कुलदेवी कोणती आहे, बरोबर, सो त्यात उत्तर आपल्याला मिळतं का? डेफिनेटली उत्तर मिळतं आपल्याला. तुमचे आराध्य देव कोण आहे किंवा तुमची कुलदेवी कोण, कुलदैवत कोण, हे सर्व उत्तर मिळतं आपल्याला. ताई, कुलदेवी आता ना कोणाकोणाला माहिती नाहीये, तर समजा जर कुणाला माहितीच नाहीये तर गरजेचं आहे का आपल्याला माहिती करून घेणं? खूप महत्वाचं आहे कुलदेवी माहिती असणं. आता तुम्हाला का हे तुम्हाला कारण मी सांगते अनुभवात नाही का. आता माझ्याकडे क्लायंट आले होते, म्हणजे त्यांचं असं होतं की त्यांची मुलगी आहे, लग्नाच्या वय त्या मुलीचं, आणि त्या मुलीला गेल्या 10 वर्षापासून असं बारीक बारीक व्हाईट अंगावर यायला लागलं, असं जसं त्याला कोड म्हणतो आपण, ते स्पॉट थोडे अंगावर तिच्या यायला लागले होते. सो त्यांनी खूप दवाखाने केले, खूप ट्रीटमेंट केल्या, बऱ्याच जणांना काही दाखवलं पण त्यांना याचा आन्सर मिळालंच नाही आणि ते हळूहळू सगळं वाढत चाललं होतं. सो मग त्या मुलीला असं होतं की मला सुसाईड करावं असं वाटतं आहे किंवा मला जगायचं नाही, म्हणजे आणि ती खूप सुंदर अशी छान, ती स्वप्न खूप मोठे होते असे उच्च, आणि स्किन प्रॉब्लेम झाल्यावर आपल्याला ते मनात विचार येतात. जास्त कोण लेडीजला फार असं होतं. त्यामुळे तिचे घरचे जे होते लोक ते त्यांना पण खूप त्याच्यामुळे त्रासदायक असं हे होतं की ही कधी काय करेल का उठून, किंवा त्यांच्या मनात खूप जास्त भीती होती याबद्दल असं. ती सारखी आईतला सोडायची पण नाही, सारखं मागे मागे असं. आणि मग त्यांनी दिवशी मला फोन केला होता या कारणाने. मग त्यांच्या घरी जाऊन त्यांचं रिडिंग केलं मुलीचं मी जेव्हा, तर त्यात मला असं आलं की तिची मुलीची जी आजी होती, म्हणजे आईची आई माहेरची, तिच्या आजोळची आजी जी होती तिची, त्यांनी एक नवस बोलला होता त्यांना. त्यांच्या घरात त्यांची काहीतरी एक मावशी होती, त्यांच्या आजाराकरता म्हणून त्यांनी नवस बोलला होता, पण तो नवस त्यांनी पूर्ण केला नाही. आणि त्यांनी नवसामध्ये असं बोललं होतं की मी तुझं परडे भरेन, देवीचे परडे भरतात, त्यांनी बोललं होतं की देवीचे परडे भरेन मी, असं नाहीतर आमच्या घरामध्ये असं असं होईल मी नाही हे केलं तर. त्यांनी स्वतःहून ही गोष्ट बोलली होती अशी, आणि ओढून घेतली, नाही केलं. येस. मग त्यांची ती मुलगी जी होती ती क्लिअर झाली, त्यांचं जे नवस बोलला ते, आणि त्यांनी तो नवस पूर्ण केलाच नव्हता, त्यांनी परडी भरलीच नाही देवीची. सो मग त्यांची दुसरी मुलगी जी होती तिला त्यांच्या मुलीला हे झालं, प्रॉब्लेम झाला. येस. ओके. सो हे नवस वगैरे, आता तुम्ही जसं म्हणालात त्यामध्ये मला एक प्रश्न आला की हे नवस वगैरे आपले पूर्वज वगैरे करून ठेवतात आणि आपण विसरतो म्हणजे तेच विसरतात करायला, आपल्याला तर माहिती पण नसतं त्यांनी नवस केलाय की काय. पण ह्या लाईफ मध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात, सो ते नवस कोणता केलाय, काय केलाय, हे आपल्याला आकाशिकमध्ये म्हणजे कळतं आकाशिकमध्ये. आता यावरून पण तुम्हाला मी एक अनुभव सांगेन. माझ्याकडे मध्ये एक आता गुजरातचे आहे ते सर आहे ते, आणि डॉक्टर आहे चांगले ते. सो ते गुजरातवरून त्यांनी मला फोन केला होता की असं असं माझ्या खूप असं फॅमिली लाईफमध्ये इश्यू आहे, आणि त्यांचा छोटा मुलगा होता, तर त्या मुलाला काहीतरी डोळ्याचा आजार आहे.
तो 7 वर्षाचा मुलगा, त्याला डोळ्याचा काहीतरी आजार होता. त्यांनी मला सांगितलं की आता म्हणजे एकुलता एक मुलगा आहे आणि डोळ्याचा आजार आहे. सो डॉक्टर बोलले ह्याची पुढे जाऊन कंडिशन खूप जास्त वीक होणार वगैरे. आणि त्यांनी मला सांगितलं मग की तुम्ही बघा एकदा की असं का झालं. मग त्यावेळेस मला असं दिसलं की ह्यांना जेव्हा बाळ होणार होतं ना, ते मुलगा जेव्हा होणार होता, तर ह्यावेळेस हे सर हैदराबादमध्ये होते. आणि हैदराबादला एक मारुती मंदिर आहे मोठं, आता मला नाव नाही सांगता येणार इथे. सो ते म्हटले की मारुती मंदिरामध्ये असं होतं, मी नवच बोललो होतो की मला मुलगा होऊ द्या, मी ही तुमच्याकरता ही गोष्ट पूर्ण करील. आणि त्यांनी ते केलीच नाही, ते विसरून गेले. आणि ते हैदराबादवरून नंतर गुजरातला शिफ्ट झाले जेव्हा, त्यावेळेस टोटली ब्लँक, त्यांना सगळं पूर्णपणे विसरून गेले होते. सो त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये ही गोष्ट घडली होती असं दिसलं मला. म्हणजे नवस काय बोलला होता महत्वाचा आहे. येस. ओके. त्यांनी तो नवस जाऊन पूर्ण केला. त्यांच्या मुलाच्या ट्रीटमेंट चालू आहे, काही प्रारब्ध असतात, काही कर्म असतात, सो ते चालूच आहे, पण नवस महत्वाचा आहे. अच्छा, फेडणं. येस. जर आपल्या परिवारावर कुठल्या प्रकारचं संकट आलं किंवा काही अडचण निर्माण झाली ना, तर त्या ठिकाणी कुलदेवी ही कायम संरक्षण करत असते परिवाराचं आपल्या. त्याकरता कुलदेवी माहिती असणं गरजेची गोष्ट आहे आपल्याला. ती कायम कुळाचं रक्षण करते आपल्या. ताई, बरेच जण हा पॉडकास्ट जे ऑडियन्स आता पाहत आहेत, काही प्रॉब्लेम्समुळे ते रिडिंग समजा नाही घेऊ शकत आहे तुमच्याकडे, पण त्यांना कुलदेवी ही माहिती नाहीये. आता असं काही आहे का, अशी देवीची साधना ते करू शकतात किंवा काही ऑप्शन आहे का त्यांच्याकडे की ते कुलदेवी माहिती नसताना पण काही उपाय करू शकतात? ह्याच्याकरता नक्कीच आहे. जर तुम्हाला रिडिंग नसेल करायचं, कुलदेवी माहीत नसेल, तर तुम्ही एक साधा सोपा उपाय सांगते. शीतळा माता माहिती असेल, शीतळा देवीची आराधना करायची. तिला आपण दही भात म्हणा किंवा गोड नैवेद्य हे तिला दर शुक्रवारी अर्पण करायचा. त्यामुळे ती प्रसन्न होते. तुळजापूरची देवी आई आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे, तर तुम्ही यांची आराधना करून पण तुम्हाला तेच बेनिफिट मिळतील. ओके. येस. मग हे आराधना म्हणजे हे एक्झॅक्टली कसं करायचंय? आता समजा मला माहिती पडलं, तुम्ही सांगितलं महालक्ष्मी देवी किंवा शीतला देवीची मला आराधना करायची. आराधना म्हणजे हे काय, कसं करायचं? मंदिरात जाऊन फक्त तुम्हाला इतकं म्हणायचं आहे की हे देवी आई म्हणजे आजपासून मला माझी कुलदेवी माहिती नाहीये, त्यामुळे मी तुझ्या शरणी आले आहे. आजपासून मी तुलाच माझी कुलदैवत मानून तुझी आराधना करणार आहे. तर माझं जे काय असेल चांगलं वाईट सगळं तू तुझ्या आज्ञेने घडू दे लाईफमध्ये माझ्या. सो आणि त्यांना सांगायचं की तुम्ही माझी भक्ती जी काय असेल ती स्वीकार करा. सो ह्याने पण तुम्हाला बराचसा अनुभव यायला लागतो काही दिवसांमध्येच. ओके. येस. फक्त मनापासून ट्रस्ट ठेवून केलं पाहिजे आणि मनात शंका नको परत मग कुठल्या गोष्टीची की मग कुलदेवी माहिती नाही, मग ही देवी नक्की स्वीकार करेल का. आता बरेच जणांचं असं आहे की मी स्वामी समर्थांची आराधना करते, मग मी कुलदेवीचं पण केलं पाहिजे का. किंवा काही ना शंका अशा असतात की म्हणजे मी या देवाचं केलं तर हे देव हनुमानाचं करतोय तरी मला देवीचं हे नाराज होतील का. तर असं काही नसतं यामध्ये. तुम्ही फक्त म्हणजे तुमची जी भावना आहे त्याने करा, ट्रस्ट ठेवून करा. आता ना बरेच जण घर नवीन घेतात किंवा रेंटने शिफ्ट होतात, त्यावेळी प्रॉब्लेम असा येतो ना की समजा कोण जॉब करतंय, त्याला सॅलरी चांगली आहे, किंवा कोण बिझनेस करते, त्याला चांगली अमाऊंट एक लमसम येते महिन्याभरात, पण जेव्हा ते नवीन घरात जातात तेव्हा सडनली डाऊनफॉल होतो. म्हणजे जे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये यायचे ना ते कमी होऊन जातात, किंवा त्या घरात गेल्यानंतर आजार पण स्टार्ट होतो. बरोबर. लहान मुलांचे हेल्थ इश्यूज होतात, त्यांच्या घरात आई वडिलांचे सारखे मेडिकल प्रॉब्लेम चालू होतात. सो हे नवीन घरामध्ये गेल्यानंतर ना इश्यूज जे चालू होतात, आपल्या आकाशिक रिडिंगमध्ये आपण एकदा जाण्याच्या आधी चेक करू शकतो का की माझं जाणं तिथे योग्य आहे का, कारण नाहीतर ती वास्तू माझ्यासाठी लाभदायक आहे का. आता जागा खरं तर बदलल्यामुळे लाईफमध्ये लोकांच्या म्हणजे एक तर पॉझिटिव्ह अगर नेगेटिव्ह हे दोघांपैकी एक तुम्हाला चेंजेस दिसतातच, नक्कीच दिसतात. हे तर मग ते नेमके काय आहे तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्समध्ये कळतात. जर काही नेगेटिव्ह असेल तर आपण आकाशिकमध्ये बघू शकतो. आणि जर काही म्हणजे तुम्हाला जर वाटलं किंवा आकाशिक नाही करायचं आहे तर मग त्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी देवाला ज्या तुम्ही मानतात तुम्ही त्यांचं पठण करा घरामध्ये. काही त्यांची आराधना असेल, नामस्मरण असेल, हे तुम्ही घरामध्ये मोठ्याने म्हणणं गरजेची गोष्ट आहे. तुम्ही ॲटलिस्ट त्या देवाची कुठलाही म्हणजे तुम्ही ज्याला मानतात त्याची एक माळ तुम्ही घरात करणं गरजेची गोष्ट आहे. तुम्ही घर चेंज करण्यापूर्वी जरी मला त्या घराचा ॲड्रेस म्हणा किंवा पिनकोड आणि त्या ओनरचं नाव जर पाठवलं, जे कोणी व्यक्ती असेल घराचे मालक त्यांचं, त्यात आपण चेक करू शकतो की घराची एनर्जी कशी तुम्हाला सूट करेल की नाही करणार. सो मग ते आपण सांगू शकतो क्लिअर की तुम्ही घर घ्या की अगर नका घेऊ. आणि तुम्ही जर ऑलरेडी शिफ्ट केलं असेल ना तर मग त्यावेळेस तुम्हाला काही उपाय येतील. तुम्ही त्या घरात राहणं योग्य आहे किंवा नाही तर तुम्हाला मी चांगल्या प्रकारे त्यात गाईड करू शकेल. असं मी स्वतः ज्यावेळी शिफ्ट होत होतो तेव्हा मी तुम्हाला मला वाटतं मी व्हिडिओ पाठवला होता घराचा, आणि घराच्या ओनरचं नाव आणि हे सर्व पाठवलेलं. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की तुम्ही सांगितलं पण होता मला की ह्या घरामध्ये तुला खूप पॉझिटिव्ह गोष्ट अनुभवायला मिळणार आहे आणि ते सक्सेस आहे तुला. मला वाटतंय उद्या शिफ्ट होणार आणि मी आज 12 वाजता रात्री रिडिंग घेतली होती. म्हणजे तो टाइम असा होता की मला क्विक आन्सर आणि आपण ओळखत होतो म्हणून तुम्ही ती प्रायोरिटीवरती रिडिंग घेतली.
सो थँक्यू सो मच त्यासाठी. मोस्ट पण त्याच्यानंतर आय थिंक ऑलमोस्ट 1 वर्ष होईल आता, मला वाटतं 11 महिने होऊन गेलेत आणि इतका छान एक्सपिरियन्स आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. मला गेल्यानंतर ना आज पण जे व्यक्ती येतात ना घरी ते त्यांचं म्हणणं हेच आहे की मला उठवत नाहीत ना, मला जायचं मन नाही करत आहे घर सोडायला. म्हणजे ते येतात 10 मिनिटासाठी पण 1-1, 2-2 तास बसून चर्चा करून जातात. इतकं छान त्यांना वाटतं. मग ह्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने जेव्हा तुम्ही घर शिफ्ट करताय किंवा नवीन घर घेताय, आकाशिक रिडिंग करणं हे महत्वाचं आहे. कारण आपण ह्या गोष्टी पाहिल्यात, बऱ्याच ठिकाणी ह्या होतात. घरी नवीन गेल्यावर आजार पण स्टार्ट होतं. नवीन घरी गेल्यानंतर पैशाचे लॉस स्टार्ट होतात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना खूप इफेक्ट देतात लाईफमध्ये. आणि वास्तू अशी गोष्ट नाही की आपण ती लगेच बदलू शकतो. बरोबर, ते विचार करून करणं कधी गरजेची गोष्ट आहे. हो. नाही थँक्यू सो मच. आणि मला ही खात्री पण आहे आपले पॉडकास्ट जे आता ऑडियन्स पाहतात ह्यांनी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला ना, नक्की त्यांच्या लाईफमध्ये माझ्यासारखाच चेंज होणार आहे. कारण तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे ना तो मी अनुभवलाय. आणि तुमचा जो शेवटचा पॉडकास्ट जो आपण केला होता लास्ट इयरमध्ये, त्याचे कॉमेंट्स इतके सुंदर आहे. म्हणजे आजपर्यंत मी असं म्हणू शकतो की रेकॉर्ड आहे आपल्या चॅनलवरती, इतके सुंदर कॉमेंट्स कोणाचे आहेत बॅक टू बॅक. आणि त्यांनी प्रॉपर स्टोरीज लिहून पाठवल्यात की काय प्रॉब्लेम होते आणि काय मला सोल्युशन मिळालंय आणि लाईफ आता कशी चालू आहे. बरोबर. मी कायम लोकांनाही सांगत असते असं की तुमचे जे काय अनुभव रिडिंग मधून आले तुम्हाला, चांगले वाईट जे काय असेल तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्यामुळे काय होतं की लोकांना असं वाटतं बऱ्याचशा की स्किप केले का काय, बरोबर, किंवा मग लोकांना वाटतं की हे उगाच काहीतरी फसवेगिरी आहे. त्यामुळे तुमचे जे आन्सर आहे, तुम्हाला जे वाटलं चांगलं वाईट, तुम्ही ते कमेंटमध्ये टाका जाऊन. आता बरेचसे क्लायंट करतात, बरेचसे नाही करत. आता आकाशिकमध्ये बऱ्याचशा लोकांना म्हणजे पॉझिटिव्ह पण आन्सर येतं, काहींचं निगेटिव्ह असेल तर ते पण आपण बघतो सगळं असं. आता मध्ये मला एका क्लायंटचा फोन आला होता, मावशी होत्या त्या एक. तर त्यांनी मला फोन करून म्हटलं की माझा मुलगा आहे आणि त्याचं मुलाचं वय म्हणजे पुष्कळ मोठा मुलगा असा 32 वगैरे त्याचं असेल. मग त्यांचं म्हणणं असं की तो मुलगा आता रोज बेडरूममध्ये वगैरे झोपतो, सेपरेट बेडरूममध्ये. पण तो आता आठवडा होऊन गेला तो खालीच झोपतोय सोफ्यावरती, म्हणजे हॉलमध्ये असा. तो त्यांना असं खूप ते वेळ वाटलं की असा का, म्हणजे अगदी त्याला बेडरूम वगैरे लागणार आहे, एसी शिवाय न झोपणारा मुलगा, मग सोफ्यावर का झोपायला लागला किंवा काय झालं. तर त्या मुलाशी काय बोलणं झालं माहीत नाही, पण त्यांनी मग रेकॉर्ड्स ओपन केले, मावशींचे रेकॉर्ड्स ओपन केले आपण, आणि त्यातून त्यांच्या मुलाचं आपण थोडं बघितलं. तर त्यात मला असं कळलं की तो मुलगा यांचा नाशिकला गेला होता काही दिवसांपूर्वी, 1 वीक आधी. आणि त्यावेळेस तो रात्री 2:30 वाजता असं वॉशरूमसाठी उतरला. आणि त्यावेळेस जेव्हा तो गाडीमध्ये बसला त्यासोबत ना अशी एक एंटिटी वेगळ्या प्रकारचं काहीतरी, तर त्यासोबत ती एंटिटी याच्या घरी आली. आणि जेव्हा याचे रेकॉर्ड्स ओपन करून म्हणजे याच्या बेडरूममध्ये गेली ना बघायला मी, तर मला असं दिसलं की यांचं बेडच्या समोर लेफ्ट साईडला ह्याचं ड्रेसिंग टेबल आहे. आणि त्या मिररमध्ये चक्क मला ते जाणवलं असं की म्हणजे दिसलं असं हवेत रिफ्लेक्शन. येस, आणि हेच त्याने पण बघितलं होतं. सो त्यामुळे तो बेडरूममध्ये जायला मागत नव्हता. आणि मी त्यांना सांगितलं, तर मावशी शॉक होत्या. मग त्या 1 मिनिट शांतच बसल्या. मी त्यांना म्हटलं काय झालं. मग त्या बोलल्या की ॲक्च्युली काय झालं खरं तर, की त्याने मला हे अशीच्या अशी लाईन सांगितली आहे की अगं आई, मी नाशिकला गेलो तेव्हापासून मी रात्री वॉशरूमला उतरलो 2:30 वाजता, आणि त्यावेळेसपासून काहीतरी वेगळं असं हेवी फील होतंय मला. त्याने हे सांगितलं नाही की मी ही गोष्ट बघितली आहे, कारण घरातले पण बाकीचे घाबरतील, बाकीची भावंडांची मुलं आहेत त्याच्या घरामध्ये. सो मग त्याला मी काही रेमेडीच्यामध्ये आल्या, त्याला काही उपाय दिले आपण. मग त्याने त्या प्रकारे उपाय वगैरे करून सर्व आता नॉर्मल आहे सगळ्या गोष्टी अशा. मग ह्याच्याकरता हे रेमेडी सर्व करणं म्हणजे गरजेची गोष्ट आहे. क्लायंटला असं असतं की रिडिंग घेतली की झालं, सो असं करून होत नाही. तुम्ही ते उपाय केले की तुम्हाला रिझल्ट 100% दिसणार. ओके. सो ताई, आता मला हे विचारायचं, जसं तुम्ही सांगितलं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसलं त्या मिररमध्ये, मग असं नेगेटिव्ह स्पिरिट वगैरे जे असतात ते पण तुम्हाला असं दिसतात? नक्कीच दिसतात ते. बऱ्याचदा असं होऊन गेले की ते एंटिटी ज्या असतात त्या दिसतात आपल्याला. म्हणजे कधी कधी त्यांचं फील होतं असं, किंवा काहीतरी असं वेगळा वास जाणवतो, म्हणजे वास येतो कुठल्या प्रकारचा, ते कळतं लगेच की हे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आता बऱ्याच वेळा असंही होतं की आपण जेव्हा क्लायंटला उपाय काही देत असतो ना, त्यावेळेस त्या निगेटिव्हिटी म्हणजे आपल्यालाही अडथळे निर्माण करतात, की त्यांना असं असतं की उपाय सांगू नये आपण. आणि तरीही आपण उपाय सांगितले गेले तरी मग त्यांचं असं असतं की आता क्लायंट जो उपाय करतो आहे ते, त्यांना पण ते कुठल्या कुठल्या गोष्टींनी अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करतात. मग त्यांच्यामध्ये काहीतरी होणार किंवा संकल्प त्यांचे असतील ते मोडणार. सो बरेचशा अशा गोष्टी त्यांना अनुभव येतात क्लायंटला. मग ते क्लायंटला पण असं वाटतच असेल ना की जेव्हापासून मी उपाय करतोय तेव्हापासून माझे हे प्रॉब्लेम्स वाढले. बऱ्याच लोकांना असं होतं की मग ते फोन करून विचारतात परत की मी हे उपाय स्टार्ट तर केले आहेत, पण अजून काहीतरी घटना वाढायला लागल्या आहेत किंवा त्यांना अजून जास्त त्रास जाणवायला लागला आहे तो. मग त्यावेळेस त्यांचं असं असतं की मी उपाय बंद करू का. बरोबर. सो मग त्यांना ते उपाय बंद करायचे नाही, त्यांना ते चालू ठेवायचे आहे. शक्य असेल तर अजून वाढवायचे आहे, ते पण बंद नाही करायचे, कारण ती नेगेटिव्हिटीज तुम्हाला थांबवते. बरोबर. आता ऍक्च्युली मध्ये एका क्लायंटचं जे घेतलं होतं रिडिंग, त्याच्यामध्ये असं आलं की त्यांना की तुमच्या घरामध्ये काहीतरी एंटिटीज आहे, निगेटिव्हिटी आहे, सो तुम्ही हनुमानाची मूर्ती स्थापन करा घरामध्ये. सो त्या मुलीने मग ती स्थापना केली घरामध्ये, वर्षभर चाललं. आणि तिची आई जी आहे, त्यांची आई जी आहे त्या मुलीची, त्यांना थोडंसं बाहेरची बाधा अशी आहे, त्यांना लास्ट लाईन रिडिंगमध्ये पण असं आलं होतं.
मग त्यांची आई त्यांना आता वर्षभरापासून फोर्स करते की ती मूर्ती तू बाहेरच काढ घराच्या. अच्छा. So म्हणजे ओके. या गोष्टींकरताही लोकांना प्रवृत्त केलं जातं. हा. तर त्या मुलीचा मला परत फोन आला की मग मी करू का असं. हम्म. मग त्याने शेवटी ती मूर्ती देवारातनं उचलून कपाटामध्ये ठेवली आहे. पण तिला ती ओके. बाहेर नाही काढायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. हा. कारण म्हणजे यामुळे तिच्या घरात कुठे आईला पण पण- ठेवलं तरी चालेल पण Yes. बाहेर नाही काढायचे. हा म्हणजे घरातून बाहेर नाही काढायचं ओके. त्यांना. आता मध्ये पण 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तर एका क्लायंटने फोन केला असा आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या मुलाला 2 दिवसापूर्वी फिट आली वगैरे आणि तो ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये. पण त्यांना असं कारण कळेना की नेमकं अचानक झालं काय असं. मग त्यांनी फोन केले, त्यांच्या रेकॉर्ड्समधनं आपण बघितलं. त्या मुलाचं वय 24 होतं आणि त्या दिवशी झालं असं त्यांच्या घरामध्ये की तो मुलगा सोफ्यावर झोपला दुपारचा आणि त्याच्या आईने त्याला 5 मिनिटापूर्वी बघितलं होतं की हा सोफ्यावर छान झोपला आहे. पण नंतर त्या पुन्हा त्यांना काय वाटलं म्हणून त्यांनी परत मागे वळून बघितलं अचानक आणि तो मुलगा असं जमिनीवर खाली झोपला होता. ओके. त्यांना असं खूप ते वेगळं वाटलं की असं खाली का झोपला, म्हणजे आता सोफ्यावर होता आता खाली अचानक आला तो. मग त्यांनी याला उठवलं, तो मुलगा उठेच ना. त्यांनी वडिलांना वगैरे हाक मारली. त्याला आयुष्यामध्ये पहिल्यांदाच फिट आली होती असं. त्याच्या घरामध्ये बाकीचे पण इतरची मंडळी सगळी जमा झाली की काय झालं वगैरे बघायला. मग त्यावेळेस त्याने डोळे पण पूर्ण पांढरे केले होते असे, ओके. हातपाय पण पूर्ण कडक झाले होते असे. हा. सो त्यांना कळेच ना की नेमकं झालं काय. मग त्यांनी त्याला हॉस्पिटलाइज वगैरे केलं. मग त्याने 2 दिवस जाऊ दे तरी मग नंतर फोन केला होता असा. आणि मग रेकॉर्ड्समध्ये मला असं दिसलं की तो सोफ्यावर झोपला आहे. चेक केल्यावरती सोफ्यावर झोपला आहे आणि मला असं दिसलं की तो वन साईड झोपला आहे आणि असं एक लेडीज दिसली असं मला व्हाईट साडीमध्ये, असं प्युअर अशी गोल्डन व्हाईट साडी त्या बाईच्या अंगावरती. तिचं पूर्ण असं वर्णन सगळं दिसलं आणि त्यात असं दिसलं की ती लेडीज त्याचा खांदा धरून असं ओढती त्याला. एक हात धरून त्याला ती असं ओढतीये की चल माझ्यासोबत. ओके. म्हणजे मला ते कळेच ना की नेमकं काय होतं. मग मी तेव्हा थोडंसं अजून पुढे रिडिंगमध्ये गेल्यावर असं जाणवलं. मी विचारलं की ह्या कोण आहेत. तर मला असं आन्सर आलं की ही त्याची आई आहे फर्स्ट. तर मला पहिले कळेच ना, म्हणजे आई फोनवर बोलती आहे आपल्याशी आणि हा, मग ही ही आई कशी? आहे हा. असं काय असं. तर मी त्या क्लायंटला सांगितलं की मला असं आन्सर येते की मला एक लेडीज दिसते. म्हटलं त्याचा खांदा असा ओढतात हात धरून की चल माझ्यासोबत बाबा असं. पण म्हटलं नेमकं मग त्यानं मी सांगितलं. मग त्या मला बोलल्या की ॲक्च्युली आमचं हे सेकंड म्हणजे मी सेकंड लग्न. मदर आहे याची. ओके. हां, त्याची फर्स्ट आई जी होती ना, ती तो वयाच्या 4 वर्षाचा असताना एक्सपायर झाला होता ॲक्सिडेंटमध्ये एका. अच्छा. आणि मला असं कळलं की हा मुलगा जो आहे तो आता मनातनं आईची आठवण काढतोय कायम असं. तो हा. घरात कोणाला शेअर करत नाही पण तो आईची आठवण काढतो आहे. सो त्यामुळे मग त्याच्या आईला असं होतं की माझा आहे तू चल माझ्यासोबत. सो अशा गोष्टी होतात. इतके प्रॉब्लेम आहे माझ्यासोबत चल. येस, हां. त्यामुळे त्यांनी असा हात असं खेचला होता की चल तू माझ्यासोबत असं. आणि नंतर मग त्यावेळेस काय त्यांची काय असेल पुण्यकर्म आई वडिलांचे वगैरे. सो त्यामुळे असं दिसलं मला अचानक किती निगेटिव्हिटी जी होती ती असे अचानक दारातनं बाहेर फेकली गेली. आणि त्यांचा ओके. सोफा आणि दार समोर असं मेन डोअर असं समोर लगेच होतं. सो ती जी लेडीज होती त्या ज्या होत्या एंटिटी जे असेल तर ते अचानक असं दारच्या बाहेर फेकल्या गेल्या आणि मग तो मुलगा खाली पडला. म्हणजे लिटरली असं की ते एक पाय सोफ्यावर आपण असं करतो ना की एखादं जोर लावून आपण एखादी गोष्ट अशी बरोबर. ओढतोय, त्याप्रमाणे त्यांचा एक पाय असा वर सोफ्यावर आणि एक पाय खाली त्या लेडीजचा. त्यांनी इतक्या जोरात त्याला असं ओढलं. नंतर मी क्लायंटला विचारलं की त्याचा काही हात वगैरे दुखतोय का. मग त्या बोलल्या असा खांदा दुखतोय कसा. तो बोलतो माझा हात असा निखळल्यासारखा वाटतोय मला. ओके. कारण तो जोडला होता त्यांनी. येस. त्यावेळेस मला माहित नव्हतं असं की त्याची आई ही सेकंड मदर आहे असं ह्या आता. पण म्हणजे असं पण असतं की आपण जर एखादी आठवण काढतोय खूप सारं तर मग ते एंटिटी आपल्यापर्यंत पोहोचतात. आता अजून एक अनुभव तर माझ्या खूप जवळचा आहे खरं सांगायचं. एक मावशी आहेत संगीता मावशी म्हणून. तर त्यांच्या मुलीने आपल्याकडे अपॉइंटमेंट बुक केली यांच्याकरता. तर मला काही माहीत नव्हतं असं की कोणाचं काय वगैरे. आणि अचानक मग 1:30 वाजता आमची अपॉइंटमेंट ठरली. मग त्यावेळेस रेकॉर्ड्स ती बोलली माझ्या आईचे रेकॉर्ड्स ओपन करायचे आहे. मग मावशींची आपण त्यांचं प्रार्थना वगैरे करून त्यांचे रेकॉर्ड्स ओपन केले आपण. आणि त्यांचे रेकॉर्ड्स ओपन केले. त्यांनी पहिला प्रश्न हा केला की माझ्या आयुष्याचं पर्पज काय आहे, लाईफचं पर्पज काय नेमकं माझ्या. तर त्यावेळेस मला असं दिसलं की एक मंदिर आहे, त्याच्यामध्ये एक पुजारी आहे आणि त्यांच्या अवतीभोवती अशी एक लहान मुलगी खेळती आहे. ती अशी 8 वर्षाची वगैरे असेल मुलगी असं. मग मी ज्या प्रश्न केला की हे कोण आहेत, म्हणजे मास्टर्सला प्रश्न केला मी. तर त्यावेळी मला असं आन्सर आला की हे यांचे वडील आहेत पास्ट लाईफचे. म्हणजे ते जे पुजारी होते हे मावशींचे पास्ट लाईफचे वडील होते आणि ती जी मुलगी आहे त्या मावशी होत्या पास्ट लाईफच्या. सो मला असं दिसलं की ते पुजारी खूप त्या मंदिराची सेवा वगैरे करायचे आणि त्यांचं खूप स्वप्न होतं की हे मंदिर खूप असं गावाकडे म्हणजे अलीकडे आहे थोडं. सो हे लोकांपर्यंत पोहोचावं, खूप लोकांनी धाममध्ये म्हणजे दर्शनाला यावं वगैरे इथे असं. सो त्यांचं ते स्वप्न काही गोष्टींमुळे पूर्ण झालं नाही. आणि मग असं दिसलं मला की त्यांचं त्या मंदिरामध्येच त्यांची डेथ झाली काकांची, त्या पुजारींची. आणि त्यांचं वय तेव्हा 56 वर्ष असं दाखवलं मला. आणि त्या मुलीच्या म्हणतो ना त्यांच्या मुलीसमोरच त्यांची डेथ झाली. त्या मुलीच्या मांडीवर डोकं ठेवूनच ते असे गेले. आणि नंतर मग असं होतं की त्यांचं जे पर्पज होतं त्यांच्या मुलीला आता पूर्ण करायचं आहे म्हणून त्यांचा जन्म झाला आहे असं दिसलं मला. मग मावशींना मी सांगितलं असं की तुम्ही हनुमानाची आराधना करतात का किंवा तुम्ही ती करावी असं दिसतंय. आणि त्याच्यामध्ये मला असं व्हिजन यायला लागले बाबांचे, निमकर्ली बाबांचे. येस. आणि असं झालं की मला असं वाटतं बाबांचं मी देखील खूप मनापासून करते. मला असं वाटलं की माझे आहेत की त्यांचं आहे नेमकं ते कळेना. सो मग त्यावेळी असं दिसलं की बाबांचं मावशी करताय असं दिसलं मला. मग त्या मावशींना विचारलं मी. मग त्यांनी मला सांगितलं. मग त्या रडायला लागल्या अचानक असं. त्यांना खूप ते भरून आलं असं. मग त्या मला म्हटलं की आता मी खरं धाम ओपन केलं आहे असं असं नावाने. बाबांचं धाम ओपन आहे आपल्या ठाण्यामध्ये.
मग नंतर मावशींनी मला सांगितलं असं की त्यांचं ह्या लाईफमध्ये पण त्यांच्या वडिलांची जी डेथ झाली ती 56 वयामध्येच झाली होती. ओके. तर त्यांना ते खूप रिलेट झाल्या गोष्टीमध्ये, त्यांना पण खूप असं रडायला आलं. बरोबर. आणि त्यावेळी सांगायची गोष्ट अशी की मावशींच्या हातामध्ये पण बाबांचा फोटो होता आणि माझ्यामध्ये हातामध्ये पण बाबांचा फोटो होता. अच्छा. सो मी देखील बाबांचा फोटो घेऊनच रेकॉर्ड्स ओपन हां, करत हां. होते. आणि त्यांच्या रीडिंगमध्ये असं पण दिसलं की त्यांचं ते जे घर किंवा ते मंदिर जे आहे ना ते कैचीधाममध्ये अजूनही आहे. सो त्याचा ओके. तपास मावशी करत आहेत अजून. मॅम, तुम्ही लास्ट टाइम म्हणाला होतात की ॲनिमल कम्युनिकेशन पण तुम्ही करता आणि बरेच त्यावेळी एक्सपिरियन्स पण तुम्ही सांगितले होते. सो असा ह्या एका वर्षानंतर काही एक्सपिरियन्स आहे का जो काही तुम्हाला वेगळा वाटला असेल? बरेचसे आहे आता खरं सांगायचं, पण एक माझा थोडासा आवडता आहे. त्या दिवशी झालं असं की क्लायंटचा फोन रात्री 11 वाजता आला मला आणि त्या आधीपासून आपले आकाशिकचे क्लायंट तर आहेतच. मग त्यांचा फोन आला की बोलल्या की म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपासून मांजर घरातनं गायब झालं आहे अच्छा. आणि त्यांचं मांजर हे फक्त 10 महिन्याचं आहे. मग त्यांना असं वाटलं की आम्ही घरात होतो नव्हतं म्हणजे कळत नकळत हे गॅलरीतनं खाली पडलं काय. हां. मग त्यांनी मला फोन करून विचारलं की तुम्ही एकदा प्लीज चेक करा असं की ती कुठे आहे किंवा तिला काही लागलं का काय ते बघा. म्हणजे मांजरीशी कम्युनिकेट केलं मी त्यावेळेस असं दिसलं मला, तर मांजरीने मला सांगितलं की मी ह्यांच्या घरातून स्वतःहून बाहेर पडली, माझ्या इच्छेने बाहेर पडली आहे. मग मी तिला विचारलं की तू का म्हणजे घर सोडलं. हां. मग तिने सांगितलं की ह्यांच्या घरामध्ये खूप जास्त भांडणं होतात. मग मी त्या क्लायंटला हा मेसेज फॉरवर्ड केला की तुमच्या घरामध्ये काही भांडणं होतात का. मग त्यांनी सांगितलं की असं काही खास भांडणं होत नाही आमचे. मी हां. पुन्हा त्या मांजरीला विचारलं की नेमकं भांडणं म्हणजे काय, तुला काय सांगायचं आहे. मग तिने मला सांगितलं की ह्यांच्या घरात 2 मुली आहेत, सारख्या भांडतात एकमेकींसोबत आणि आज पण त्यांचं भांडण झालं म्हणून मी घरातनं बाहेर पडले. अच्छा. मग मी तिला फक्त विचारलं की तू कुठल्या ह्याच्याने बाहेर पडली किंवा कुठून बाहेर पडलीस. मग तिने मला सांगितलं की संध्याकाळी ह्यांच्या घरामध्ये कुरिअर बॉय आला होता, डिलिव्हरी बॉय आला होता. हां. सो मग त्यावेळेस मी त्याला जेव्हा दार उघडले आणि त्यावेळेस मी तेव्हाच घरातनं बाहेर गेले. पडली जिन्यातनं ओके. असं. मग मी त्यांना क्लायंटला विचारलं की तुमच्या घरी कोणी कुरिअर आलं होतं का आज. मग ती मला बोलली की हो आलं होतं संध्याकाळी 7 वाजता कुरिअर आणि त्यावेळेस पण त्यांचं दोघी बहिणींचं भांडण झालं होतं या गोष्टीवरनं की कुरिअर घ्यायला कोण जाणार. ओके. सो मग त्यावेळेस देखील त्यांच्या घरात हे वाद झाले होते. हां. मग त्यावेळेस ते मांजर त्यांच्या घरातनं बाहेर पडलं. मग त्याला मी विचारलं की तू घरी कधी येणार किंवा तू आता कुठे आहे, तुला घ्यायला पाठवू का. मग तिने सांगितलं मी कॉलनीमध्येच आहे, मी गाडीच्या खाली वगैरे बसली आहे, मी कुठे बाहेर जाणार नाही, पण 2 दिवस मी घरी पण येणार नाही. रागवले. येस. मग त्यावेळेस त्याला म्हटलं, मग त्या क्लायंटला मी सांगितलं की तुम्ही काही स्वतःचा प्रयत्न करू नका, स्वतःहून तुमचं मांजर घरी येऊन जाईल असं. हां. आणि 2 दिवसांनी बरोबर ते मांजर यांच्या घरी आलं आणि त्यांनी जेव्हा कॅमेरे चेक केले त्यावेळेस त्यांना हे दिसलं पण की जेव्हा त्यांनी डिलिव्हरी बॉयसाठी दार उघडलं होतं तेव्हा ती बाहेर त्यावेळेस ते गेली. मांजर खाली गेलं होतं. बरोबर. ओके. आणि त्यांना म्हणजे जे कॉलनीमधल्या रीडिंग मध्ये लोकांनी दिसलं पण- तेच तिथे दिसलं. बरोबर. आणि त्यांना कॉलनीमधल्या लोकांनी पण सांगितलं की हो रात्री इथे होतं, सकाळी इथे होतं. हां. म्हणजे ते कॉलनीमध्येच त्यांच्या फिरत होतं बरोबर. गेटच्या आतमध्ये. सो ते कुठे बाहेर नव्हतंच गेलं. सो मग ते क्लायंट पण खूप खुश झाले की आलं मांजर असं. ओके. तसंच ज्यांच्या घरी पक्षी वगैरे आहेत पिंजऱ्यामध्ये ठेवतात ते, बरोबर. तर त्यांचे काही आपल्याला असे कर्स वगैरे लागतात का? अगदी कर्स लागतात असं नाही म्हणता येणार, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या लाईफवरती निगेटिव्ह और पॉझिटिव्ह दोन्ही होऊ शकतो. अच्छा. आता सांगायचं झालं तर माझ्याकडे एक क्लायंट आलं मध्ये, तर त्यांचं असं होतं की त्यांची जॉबमध्ये पण स्टेबिलिटी नाही आहे, त्यांचं लग्नाचे पण थोडेसे इश्यूज आहेत, म्हणजे ते स्वतःहून ॲग्री होत नाही लग्न करता आणि घरचे फोर्स करतात. सो त्यांना असं झालं की मी करू तर काय करू. सो मग जेव्हा रेकॉर्ड्स ओपन केले तेव्हा असं कळलं यांच्या घरामध्ये एक कासव आहे आणि त्याच्या बेडरूममध्ये आहे ते कासव. ओके. आणि ते कासव पण सिंगल आहे, ते मेल आहे, ते मेल फिगर आहे कासव ते. आणि मला असं दिसलं की ते कासव पण खूप असं एकटं पडले. त्यांची बेडरूम एक तर खूप वरती आहे, टेरेसवरची बेडरूम त्यांची आहे आणि त्या कासवाजवळ दिवसभर कोणीच नसतं. हे एकटंच दिवसभर असतं. जॉबला गेले की ते कासव हां. नुसतं एकटं असतं. तर त्या कासवाने मला असं सांगितलं की मी आता एकटा असतो, मला पण पार्टनरची गरज आहे आणि मालकांचं लक्ष माझ्याकडे कमी असतं. So ओके, तो त्याला वेळ एकटाच पण असतो त्यांचा म्हणून. मिळत नाहीये, मालकाचा हां. वेळ पण त्याला मिळत नाही आणि तो पूर्णपणे एकटा आहे. हां. सो मग त्याला पण पार्टनरची गरज आहे. मग त्यांना आपण गायडन्स दिला अशा प्रकारे की तुम्ही त्याला एक पार्टनर घेऊन या वगैरे. ओके. त्यामुळे त्यांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बऱ्याप्रमाणे. आता त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यावेळी. सो अशा प्रकारे आपल्याशी ते कम्युनिकेट म्हणजे तुमच्याशी कम्युनिकेट करतात ते. बरोबर. बरेच जण आपल्या आयुष्यातनं निघून जातात बरोबर. एका टायमानंतर, पण घरचे जे असतात ना त्यांना हा प्रश्न असतो की त्यांना मुक्ती मिळाली का, किंवा त्यांचा काही गायडन्स आहे का, त्यांच्या काही गोष्टी अपुऱ्या राहिल्यात का. बरोबर. सो ह्यातनं काही आपल्याला गायडन्स त्यांच्याकडनं आपल्याला आपण बघू शकतो का? आता गेल्या महिन्याची एक केस होती खरं तर. हां. ते क्लायंट म्हणजे होम व्हिजिटला आले होते आपल्याकडे आणि त्यांचा 12 वर्षाचा मुलगा, त्याची डेथ झाली होती. आणि तो मुलगा त्यांना 12 वर्षांनी झाला होता आणि अच्छा. तो 12 वर्षाचा पूर्ण होऊन गेला, त्याची डेथ झाली. काही ओके. आजार पण त्याला आले वर्षभरापूर्वी आणि त्यात त्याची डेथ झाली होती. मग त्यांचा असा प्रश्न होता की आता सगळं तुझ्याकरता आम्ही गोष्टी केल्या होत्या, तर आता आम्ही कोणाकडे बघून जगायचं बरोबर. किंवा आता आम्ही या सगळ्या गोष्टींचं काय करू किंवा कोणाकरता करू. तर त्यावेळेस त्या मुलाने सगळं सांगितलं असं. त्या मुलाने सांगितलं त्यावेळेस की माझा एक मित्र आहे, त्याने सांगितलं की माझा खूप जवळचा मित्र आहे, तर तुम्ही त्याला मदत करा. आणि तो मुलगा जो असा आहे की त्याने शाळा सोडली आहे, त्याची परिस्थिती नाही आहे शिकायची, म्हणून तो शाळा सोडून तो गावी गेला आहे राहायला. सो त्याची अशी इच्छा होती की तुम्ही त्याला मदत करा, त्याचे तुम्ही शिक्षण पूर्ण करा, अच्छा. की तुमच्यापर्यंत त्याला जी काही हेल्प होईल तुम्ही ती करा.
आणि त्याने मला Okay. चक्क त्या मुलाचं 4 अक्षरी नाव आहे हे पण सांगितलं. मी त्या काकांना जेव्हा हे आन्सर सांगितले तेव्हा ते काका रडायला लागले आणि ते बोलले की मी हे प्रश्न लिहून आणले होते की त्याचे 4 मित्र आहेत, चौघांपैकी मी कोणाला मदत करू हे त्याला विचारा. अच्छा. आणि त्यात पहिलंच नाव त्या मुलाचं होतं Okay. जे मी सांगितलं. आणि त्यात त्यांनी आपल्याला इव्हन हे पण सांगितलं की त्याचे जे खेळणी आहे ते खूप साचवून ठेवू नका, तुम्ही ते पण अच्छा. वाटून द्या. म्हणजे त्यांनी इतकं सांगितलं घरच्यांना की तुम्ही सगळं सांभाळून असं कवटाळून बसू नका, त्या गोष्टी बघून तुम्हाला परत त्रास होईल. सो तुम्ही बरोबर. त्या गोष्टी थोड्या सोडून द्या, जे काही नसेल लागत ते. मग त्या बोलल्या मला की तुम्ही त्याला विचारा की पर्टिक्युलर काय गोष्टी आम्ही टाकून देऊ किंवा काय ठेवू आमच्याजवळ. हां. आणि त्यात त्याने इव्हन हे पण सांगितलं की तुम्ही माझा कॅरम जो आहे तो द्या, तुम्ही स्केटिंग द्या. म्हणजे आता ह्या खेळणी आपल्याला माहिती नव्हत्या की ह्याच्याकडे त्या आहेत किंवा ह्याला याची बरोबर. आवड आहे. तरी पण त्यात त्याने आपल्याला तो गायडन्स दिला घरच्यांकरता की तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही तो कॅरम देऊन टाका, स्केटिंग देऊन टाका माझी, पण सायकल देऊ नका हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. ओके. मग मी त्या क्लायंटला सांगितलं की तुम्ही सायकल देऊ नका असं म्हणतोय तो. मग ते बोलले की सायकल देणारच नाही, कारण सायकल नवीन पण आहे, त्याने काही वापरली पण नाही ती. हम्म. आणि ती आम्ही सजवून ठेवली छान बेडरूम आहे त्याच्या असं. सो मग ओके. अशा गोष्टी इथपर्यंत लेवलच्या गोष्टी कळतात. सो ती नवीन सायकल होती म्हणून त्याची पण इच्छा होती की त्याची ती पण इच्छा द्यायची होती की नाही. आणि त्याला माहिती की आई वडिलांच्या जवळची आहे, ते बघून हां. आई वडील ऍटलीस्ट खुश आहे रोज त्याच्या घरामध्ये. ओके. ओके. सो मग त्याने एवढं त्यांना गायडन्स दिला. हम्म. अशा गोष्टी कळतात सगळ्या. So मग मॅम, त्या इतकं गोष्टीमुळे म्हणजे help होते. डीप पर्यंत आपल्याला आकाशिक रिडिंग मध्ये माहिती पडतं एकाच्या लाईफ बद्दल. बरोबर. कोण आकाशिक रिडिंग घेऊ शकतं तुमच्याकडे? काही अशी त्यामध्ये लिमिट वगैरे आहे? कारण आपले आता पॉडकास्ट पाहतायत, बऱ्याच हम्म. जणांना प्रश्न निर्माण झाले असतील की मी घेऊ शकतो का आकाशिक रिडिंग, किंवा मी आकाशिक रिडिंग घेतल्यानंतर आता घेऊन समजा 2 वीक झालेत आणि बरोबर. परत मला काही अशा लाईफमध्ये प्रश्न आलेत, मला हम्म. विचारावेसे वाटतायत. हम्म. सो हे लगेच ते घेऊ शकतात का? आता आकाशिक रीडिंग हे कोणतीही व्यक्ती घेऊ शकते, मग ते स्त्री असेल, पुरुष असेल किंवा तृतीयपंथी अजून कोणीही असेल. सो याच्यामध्ये फक्त असं एकच आहे की 18 वर्ष पूर्ण पाहिजे त्या पर्सनचं हम्म. आणि तुमची परमिशन लागते इतकंच फक्त. पण मॅम, बऱ्याच लोकांचं असंही होतं की 18 वर्षांचे म्हणजे 18 वर्ष नाही कम्प्लीट झालेत, पण त्यांच्या पॅरेंटना नाहीतर त्या मुलाला जो पण 17-18 वर्ष आहे त्याला पण शिक्षणाला घेऊन केलं किंवा त्याच्या लाईफला घेऊन कन्फ्युजन आहे, त्याची जर इच्छा असेल तर त्यांनी काय करावं? 18 वर्षाच्या आतमधले जे मुलं मुली असतील त्यांच्या आई वडिलांच्या रेकॉर्ड्समध्ये खूप छान प्रकारे गायडन्स त्यांना मिळतो. ओके. सो त्यात त्यांचा आपण नक्कीच बघू शकतो. तुमचा जो नेक्स्ट प्रश्न होता की आपण किती दिवसांमध्ये रिडिंग घेऊ शकतो पुन्हा हां. सेकंड टाइम असेल ती, तर आपण 21 दिवसाच्या गॅपमध्ये आपण सेकंड रिडिंग घेऊ शकतो. म्हणजे ओके. 21 दिवस तुम्हाला एक पहिली रिडिंग घेऊन पूर्ण झाले की लगेच सेकंड आपण प्रश्न घेऊ शकतो. सेकंड रिडिंग घेऊ शकतो आपण त्यानंतर. ओके. सो मॅम, मी ना तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. म्हणजे ना बऱ्याच लोकांना ज्यांना आकाशिक रिडिंगमधनं त्यांच्या लाईफला चेंज करायचं आहे, ट्रान्सफॉर्म करायचं आहे, ते तुम्हाला कॉल करतील आणि तुम्हाला विचारतील त्याबद्दल. सो नक्की मला खात्री पण आहे की तुम्ही त्यांना छान मार्गदर्शन कराल. आणि लास्टच्या पॉडकास्ट नंतर तर मला ते समजलं आहे, इतके छान कॉमेंट्स असतात तुमच्या पॉडकास्टच्या नंतर. सो मी पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. आणि तुम्हाला लाईफमध्ये काही पण अडचण असेल, जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की माझ्या लाईफमध्ये जे चेंजेस आले, ज्यामध्ये मी रिडिंग घेतली होती, मॅमनी ऑलरेडी सांगितलेलं त्याप्रमाणे माझ्या लाईफमध्ये गोष्टी घडतात. सो मी नंबर दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंजेस हवे असतील तर नक्की तुम्ही एकदा लाईफमध्ये आकाशिक रिडिंग ही करून घ्या. तुम्ही स्वतः अनुभवाल किती चेंज येतो लाईफमध्ये. सो थँक्यू सो मच मॅम, खूप बरं वाटलं आणि खूप आभार. थँक्यू सो मच. खूप छान पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्नांचे उत्तरे दिले आणि तुमचे जे अनुभव होते ते ऐकून पण असं वाटत होतं की मला स्वतःला आता परत वाटतं की एकदा रिडिंग घ्यावी. सो मी हा सेशन झाला की मी स्वतः रिडिंग घेणार आहे. नक्कीच करूया. मी तुमचा नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये आणि थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.